श्री स्वामी समर्थ। उद्या कामदा एकादशी, रविवार, अतिशय दुर्मिळ योग। प्रत्येकाने आपल्या मुलांवरून ओवाळून टाका ही एक गोष्ट, आयुष्यभराचे दुःख दारिद्र्य समाप्त होते। नमस्कार माता भगिनींनो, उद्या रविवार आणि या रविवारी असा एक योग जुळून आलेला आहे जो कित्येक वर्षानंतर आपल्या नशिबात आलेला आहे। उद्या आहे कामदा एकादशी। शास्त्रात म्हटलं आहे की कामदा म्हणजे आपल्या मनातील सर्व काम म्हणजेच इच्छा पूर्ण करणारी तिथी। पण हा रविवारचा योग साधा सुद्धा समजू नका, कारण हा एक अत्यंत दुर्मिळ आणि दैवी संयोग आहे। एका आईसाठी जगातील सर्वात मोठं सुख काय असतं? तिची मुलं, मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि त्यांची प्रगती, हेच एका आईचं खरं वैभव असतं। पण मला सांगा, तुमच्या मुलाच्या प्रगतीला वारंवार अडथळे येत आहेत का? तुमची मुलं खूप हुशार असूनही परीक्षेच्या वेळी त्यांना आठवत नाही हे आहे का? किंवा तुमच्या मुलाला वारंवार आजारपण, नजर लागणे किंवा नकारात्मकतेचा सामना करावा लागतो का? कधी कधी आपल्याला वाटतं की आपण मुलांसाठी खूप कष्ट करतो, पण तरीही घरात गरिबी, कटकटी आणि दुःखाचं सावट पाठ सोडत नाही। जर असं असेल तर मातांनो, हा व्हिडिओ आज तुमच्या समोर येणं हा केवळ योगायोग नाही, तर तो ईश्वरी संकेत आहे। उद्याच्या या पवित्र दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून एक विशिष्ट गोष्ट ओवाळून टाकायची आहे। ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या मुलांच्या आयुष्यातील नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकते। आयुष्यभराचं दुःख, दारिद्र्य आणि मुलांच्या प्रगतीमधील बाधा एका झटक्यात समाप्त करण्याची शक्ती या उपायात आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही गोष्ट नेमकी काय आहे, ती ओवाळण्याची योग्य पद्धत काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मागचं असं काय गुपित दडलं आहे ज्यामुळे नशीब पलटू शकतं। या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या विशेष भागात देणार आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्धी माहिती ही विषासारखी असते। जर तुम्ही उपाय अर्धवट केला आणि चुकून पद्धत बदलली तर त्याचा फायदा मिळणार नाही। म्हणूनच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन पहा। पुढे जाण्यापूर्वी आपल्या या भक्तिमय परिवारात सामील होण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या इतर माता भगिनींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा। कारण म्हणतात ना, दुसऱ्याचं भलं केलं की आपलंही भलं देव करतो। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशा शास्त्रोक्त माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं, आपली उपस्थिती आणि आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। तुमच्या एका कमेंटमध्ये खूप मोठी सकारात्मक ऊर्जा दडलेली असते। चला तर मग जाणून घेऊया त्या दुर्मिळ उपायाबद्दल जो उद्या तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे। कामदा एकादशी म्हणजे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। उद्या रविवार असल्याने हा दिवस आदित्य विष्णू योग तयार होत आहे। असे मानले जाते की या दिवशी केलेले दान आणि उपाय हे 7 जन्मांचे दारिद्र्य दूर करतात। अनेकदा आपल्याला वाटते की आपण खूप कष्ट करतो पण यश मिळत नाही। मुलांच्या बाबतीत तर डोळ्यात तेल घालून आपण लक्ष देतो, तरीही त्यांची चिडचिड होणे, अभ्यासात मन न लागणे किंवा नशिबाची साथ न मिळणे अशा समस्या उद्भवतात। यालाच आपण ग्रहदोष किंवा दृष्ट लागणे म्हणतो। म्हणूनच उद्याचा हा उपाय सुरक्षा कवच म्हणून काम करणार आहे। आता आपण वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या लक्ष्याकडे, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात। मातांनो, आता मी तुम्हाला ती गुप्त गोष्ट सांगणार आहे जी उद्या कामदा एकादशीच्या या दुर्मिळ योगावर तुम्हाला तुमच्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे। ही वस्तू कोणाबाहेरच्या दुकानातून विकत आणायची गरज नाही। ही शक्ती आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरातच दडलेली असते, पण दुर्दैवाने तिचे आध्यात्मिक महत्त्व आपल्याला माहीत नसते। शास्त्रात त्या वस्तूला दोष निवारक मानलं गेलेलं आहे।
ती अतिशय प्रभावी वस्तू म्हणजे मूठभर अखंड हिरवे मूग आणि एक छोटासा गुळाचा खडा. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय. पण थांबा, केवळ मूग आणि गुळ हातात घेऊन काहीही होणार नाही. या उपायाचा पूर्ण प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा तो एका विशिष्ट पद्धतीने आणि ठराविक वेळी केला जातो. जर तुम्ही ही पद्धत चुकवली तर हा उपाय केवळ एक कृती ठरेल, त्याला दैवी शक्ती मिळणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, त्या प्रत्येक पायरीकडे नीट लक्ष देऊन ऐका. उपायाची योग्य वेळ आणि पूर्वतयारी. हा उपाय तुम्हाला उद्या रविवारी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे साधारण संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान करायचा आहे. शक्य असल्यास आईने आणि मुलानेही स्वच्छ हातपाय धुवावेत किंवा स्नान करून शुद्ध व्हावे. आईने शक्यतो सुती आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. मनात पूर्ण विश्वास ठेवा की माझ्या मुलावरील सर्व संकट आज दूर होणार आहेत. मूठ भरण्याचे शास्त्र सांगते, ऐका. तुमच्या उजव्या हाताची मूठ घ्या, त्यात मूठभर अखंड हिरवे मूग घ्या. लक्षात ठेवा, मूग कुठेही तुटलेले किंवा कीड लागलेले नसावेत. हिरवा रंग हा बुधग्रहाशी प्रतीक आहे, जो बुद्धी आणि प्रगती देतो. या मुगाच्या अगदी वर एक छोटासा गुळाचा खडा ठेवा. गुळ हा सूर्याचे प्रतीक आहे, जो समाजात मान सन्मान आणि तेज मिळवून देतो. जेव्हा हे 2 घटक एकत्र येतात तेव्हा मुलाच्या आयुष्यातील नशिबाचा राजयोग सुरू होतो. ओवाळण्याची अचूक पद्धत सांगते, ऐका. आता आपल्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून पाटावर किंवा खुर्चीवर बसवा. जर मूल लहान असेल तर त्याला उभे केले तरी चालेल. आता आपल्या उजव्या हातातील ती मूठ मुलाच्या डोक्यावरून सुरू करून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा अगदी सावकाश ओवाळा. हे करताना मुठीतून एकही मुगाचा दाणा खाली पडणार नाही याची काळजी घ्या. तो प्रभावी मंत्र सांगते, ऐका. जेव्हा तुम्ही ओवाळत असाल तेव्हा तोंड बंद ठेवून मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 7 वेळा जप करा. प्रत्येक वेळी ओवाळताना एक मंत्र पूर्ण झाला पाहिजे. असे मानले जाते की या मंत्राच्या लहरी आणि हिरव्या मुगाची ऊर्जा मिळून मुलाभोवती असलेले सर्व नकारात्मक वलय शोषून घेतात. ओवाळून झाल्यानंतर ते मूग आणि गूळ एका कोऱ्या पांढऱ्या कागदात किंवा लाल कापडात बांधून ठेवा. आता या बांधलेल्या पुडीचं काय करायचं, ती घराबाहेर कधी टाकायची आणि ते कुठे विसर्जित करायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. कारण जर तुम्ही ही चुकीच्या ठिकाणी टाकलं तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा सस्पेन्स मी शेवटी उलगडणार आहे. पण त्याआधी कामदा एकादशीला आवर्जून कराव्यात लागणाऱ्या इतर काही विशिष्ट दानांबद्दल आपण जाणून घेऊया, जे तुमच्या घरातील दारिद्र्य मुळापासून उपटून टाकू शकतात. मुगाच्या त्या प्रभावी उपायासोबतच कामदा एकादशीला घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी काही छोटे पण अत्यंत अचूक उपाय करणे आवश्यक आहे. तुळशीची विशेष सेवा. उद्या रविवार तुळशीला पाणी घालताना त्यात चिमूटभर हळद टाका. पण लक्षात ठेवा, रविवारी तुळशीला पाणी घालता कामा नये. हे तुम्ही शनिवारी करा. हळद ही भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि ती शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. हे पाणी शनिवारी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. यामुळे घराभोवती एक सकारात्मक कवच तयार होते आणि तुमच्या मुलांच्या मनातील भीती किंवा चिडचिड कमी होते. पिंपळाच्या झाडाची शक्ती. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णूचा वास असतो. जर तुमच्या मुलाच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये सतत अडथळे येत असतील तर उद्याच्या दिवशी पिंपळाला थोडे दूध मिश्रित पाणी अर्पण करा. हा उपाय पितृदोष शांत करतो. लक्षात ठेवा, पितरांचा आशीर्वाद असल्याशिवाय मुलांच्या आयुष्यातील प्रगतीचा मार्ग सुकर होत नाही. दानाचे महत्त्व. का करावे दान? शास्त्रामध्ये एक अतिशय सुंदर श्लोक आहे. दानेन सदृश्य
किंचित याचा अर्थ असा की दानासारखी दुसरी मोठी शक्ती किंवा पुण्य या जगात नाही. विशेषतः एकादशीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय असते, म्हणजेच त्याचे फळ कधीही संपत नाही. उद्याच्या दिवशी काय दान करावे? पिवळ्या वस्तू. उद्या रविवार आणि एकादशीचा योग असल्याने पिवळ्या रंगाचे महत्त्व वाढले आहे. तुम्ही पिवळे कपडे, केळी, हरभऱ्याची डाळ किंवा हळद एखाद्या गरजूला दान करू शकता. अन्नदान. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला पोटभर जेवू घाला. गुप्तदान. तुम्ही एखाद्या मंदिरात गुपचूप धान्य किंवा फळे ठेवून आलात तरी त्याचे फळ तुमच्या 7 पिढ्यांना मिळेल. मातांनो, दानामुळे केवळ आपल्या कर्मातील दोष धुतले जात नाहीत, तर आपल्या मुलांच्या वाट्याला येणारी संकटेही लांब जातात. त्यामुळे उद्या स्वतःच्या हाताने काहीतरी दान नक्की करा. मित्रांनो, आपण येऊया त्या मुख्य उपायाकडे. आपण जे मुगाचे दाणे आणि गुळाचा खडा मुलांवरून ओवाळून त्या पुरचुंडीत बांधून ठेवला होता, त्याचे पुढे काय करायचे हा या संपूर्ण उपायाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. ती पुडी हातात घ्या आणि सरळ एखाद्या देसी गायीच्या जवळ जा. आपल्या संस्कृतीत गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे मानले जाते. ती पुडी उघडा आणि ते मूग आणि गूळ आपल्या हाताने गायीला खायला द्या. जेव्हा गाय ते आनंदाने ग्रहण करते तेव्हा ती तुमच्या मुलांच्या शरीरातील आणि नशिबातील सर्व इडापिडा, नकारात्मकता आणि दारिद्र्य स्वतःमध्ये शोषून घेते. गायीच्या आशीर्वादामध्ये एवढी ताकद आहे की ती तुमच्या मुलाचे आयुष्यभराचे दुःख समाप्त करू शकते. पण जर गाय उपलब्ध नसेल तर काळजी करू नका. अशा वेळी ती पुडी कोणत्याही वाहत्या पाण्यात, नदीत किंवा ओढा विसर्जित करा. पाणी हे वाहत्या नशिबाचे प्रतीक आहे. ते तुमच्या मुलांचे अडकलेले नशीब पुन्हा प्रवाही करेल. बघा मातांनो, आईची श्रद्धा आणि हे छोटेसे शास्त्रोक्त उपाय डोंगरा एवढी संकटे दूर करू शकतात. उद्या हा उपाय मनापासून करा. तुमच्या अनुभवाचा चमत्कार स्वतः पहा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा. पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती आहे. व्हिडिओ लाईक करा, गरजू मातांना शेअर करा आणि अशाच मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भगवान विष्णू आणि स्वामी समर्थ तुमच्या सर्व मुलांचे आणि परिवाराचे रक्षण करोत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.